सर्वतोपरी सहकार्य दिलेले आहे ते म्हणजे श्री हरिदास चंद्रराव पाटील, माजी सरपंच पूर्णा, असं विद्या हरिदास पाटील या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्याकडनं ज्या आकर्षक ट्रॉफीज, प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, शिस्तबद्ध ट्रॉफीज, त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन ज्या आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत त्यांच्या विद्यमाने त्यांचंही मी मनपूर्वक सचिन स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या प्रत्येक सामन्याला जे सामन्यावर पारितोषिक दिलं जात आहे त्या आकर्षक ट्रॉफीज, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे ती श्री जगदीश पुंडलिक चौधरी याचकडून कैलासवासी पुंडलिक कारण चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचेही मी सचिन स्पोर्ट पुणे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी गिफ्ट हॅम्पर जे स्पॉन्सर केलेले आहे ते कैलासवासी कमलाकर गंगाराम पाटील यांच्या स्मरणार्थ यांचे बंधू श्री प्रदीप गंगाराम पाटील यांनी गुंदवली यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचेही मी सचिन स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षण लावलं जातंय. दोन्ही पंच मैदानात जात आहेत. मोठे पंच वेलकम विकी ठावरे, अतिशय उत्कृष्ट समालोचन करतायत. आगमन झालेले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी या स्पर्धेला अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांनी अतिशय उत्कृष्ट समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे त्यांचे सहकारी समालोचक विकी ठावरे यांचं आगमन झालेलं आहे. विकी ठावरे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पंच दीपक कोतवाल आणि धर्मेंद्र तांगडी इगल खराडी संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि धर्मेंद्र तांगडी यांनी जो मेगा इव्हेंट झाला होता स्वराज्य चषक, अतिशय मोठी स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी केली होती. प्रथमच मेगा इव्हेंट मध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी पंच म्हणून केली होती. पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी महेश सलामी जोडी खेळपट्टीवर. आवी आणि प्रमोद संघाचा कर्णधार आहे. प्रमोद नॉनस्टाकरेनला. महेश पहिल्या चेंडू अप्पर कटच्या अंदाजामध्ये खेळलेला आहे. चेंडू थर्ड मॅनला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र फक्त स्ट्राईक रोटेट होते. आवी आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. प्रमोद संघाचा कर्णधार आहे आणि वन ऑफ द क्लास बॅट्समन, कम्प्लीट टेक्निक फलंदाज म्हणून प्रमोदेची खेळते आहे. मग रेग्युलर क्रिकेटमध्ये असताना सुद्धा प्रमोदेचा खेळ मी बघायचो. अतिशय उत्कृष्ट कलात्मक फटके खेळायचा. मात्र 40+ मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघायचं आहे. महेश सोडून दिलेला आहे, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण बघितलेलं का चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच दीपक कोतवाल इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होती 2. चौथा इरवा मानकोली विरुद्ध नंदकिशोर खारबाव, दोन संघामधील सामना. महेश पुन्हा एकदा सोयरी चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र संघ कर्णधार आणि यष्टिरक्षक थोडस चर्चा करतात. हे फार महत्वाचं असतं. गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवणं गरजेचं असतं. फलंदाज चूक करत असेल तर नॉन स्ट्रायकरचा जो फलंदाज त्याने सुद्धा जाऊन एक कानमंत्र देणं किंवा प्रतिस्पर्धी फलंदाजाचं मनोधैर्य वाढवणं फार गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पाठीत हवा तसा आलेला नव्हता. मात्र चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेकडे सरसावतोय. 4 धावांसाठी चौकार.
चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. नाणेफेक हरल्यानंतर चौथा हिरवा मानकोली संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर प्रमोद खेळण्यासाठी सज्ज होते. नॉन स्ट्रायकर लावी. प्रमोद याच्या बॅटमधून निघाला पहिला चौकार. पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तोपर्यंत फक्त स्ट्राईक रोटेट होते. एक धाव पूर्ण करतोय प्रमोद आणि एका धावेनं प्रमोद पोहोचते आपल्या वैयक्तिक 5 धावांवर आणि एका धाव्याने चौथा हिरवा मानकोली संघाची धावसंख्या होते बिनबाद 8. चौथा हिरवा मानकोली विरुद्ध नंदकिशोर खारबाव या संघामधील सामना नाणेफेक हरल्यानंतर चौथा हिरवा मानकोली संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. अजून एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. महेश शॉर्ट रन गोलंदाजी करतोय. जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप. त्याला पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं की झेल सुटतोय. प्रयत्न केला होता यष्टीरक्षक रोशेल याने, मात्र झेल घेण्यात यश आलेलं नाही आणि एक धाव पूर्ण करते आवी. धावसंख्या होते 9. पहिल्या षटकात एक चौकार लावला होता. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे बिनबाद 9. याला मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झालेली 15. मी सुरुवातीला सांगितलं होतं की प्रमोद एक क्लास फलंदाज आहे. स्लॉक केलं होतं ह्या चेंडूला आणि चेंडू जवळपास डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये झालंय. अगदी बरोबर आमच्या मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर आहेत त्यांना सलामी देणारा हा षटकार. बिनबाद 15. एक दमदार सुरुवात नाणेफेक हरल्यानंतर चौथा हिरवा मानकोली संघाची. महेश मागला ठरतोय. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. मानसिक दबाव. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. क्लिअर कट दिसतोय मानसिक दबाव. चेंडू स्वॅरी टाकून आपण वाचू शकत नाही फलंदाजापासून. होत आहेत राहणगावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलजी भोईर आपणास सचिन स्पोर्ट पूर्ण यांच्या त्यांनी विनंती करण्यात येते की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत राहणगावच्या. विठ्ठलजी भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद गवळी सर. दरम्यान नुकतंच ज्यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं होतं पूर्णा गावचे प्रशांत पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. डीजे वेदांचे प्रोप्रायटर आणि सचिन स्पोर्ट पूर्णाचे सदस्य दीपक म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते प्रशांत पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. आपण मैदानावर जाऊया. एक दमदार सुरुवात नाणेफेक हरल्यानंतर चौथा हिरवा मानकोली संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा 18 धावा. दुसरं षटक अति सुंदर फटका. गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचं आहे आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार.
हवेत आहे आणि यावेळेला मात्र अवियास बाहेर जावं लागणार आहे. मस्तने पोहोचवलेली आहे. अजय अतुल यांचं संगीत आणि खास करून 26 जानेवारीला दिल्ली या ठिकाणी जो कार्यक्रम झाला चित्ररथ, ह्या गाण्याला विठ्ठलाची वारी लय भारी या गाण्याला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथावर हे गाण्याचं सादरीकरण झालं होतं. अति सुंदर सादरीकरण झालं होतं आणि प्रथम पारितोषिक मिळालं होतं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन दिल्ली येथे. पुढे स्टेप आउट झालेला आहे. व्हॉट अ शॉट. प्रेक्षणीय फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. अत्यंत काय शरीर बघायचं चौकार षटकार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 28. महागडा ठरतोय मनोज. पहिल्या षटक सुद्धा महागडं पडलं होतं. मनोज पुन्हा एकदा स्टेप आउट झालेला आहे आणि चलो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आई माझी वरदेवी आई जबरदस्त फुटवर्क, चेंडूवरली नजर, टायमिंग, ताकद, प्लेसमेंट या 5 गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे प्रमोद. षटकाराने धावसंख्या वेग वाढलेला आहे. धावसंख्या झाली 34. आणि मला असं वाटतं नंदकिशोर खारबाव संघाचा कर्णधार रोशन यांनी जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा, तो सध्या तरी योग्य वाटत नाहीये. मनोज मागडा ठरतोय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण प्रमोद करते का बघायचं आहे. पुढे सरसावत यावाला मात्र बॅटच्या बाहेर हवा तसा आलेला नाही. चेंडू मिडलला थोडासा वाईटच जातोय आणि 2 धावा पूर्ण करतोय मनोज. 2 धाव्याने धावसंख्या अतिशय वेगाने वाढते. धावसंख्या होती 36. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि याच प्रमाणे जर धावसंख्या जमवली. शेवटचा चेंडू आहे. 36 धावा झालेल्या आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. मनोज यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. थोडासा फलंदाजाचं बॉडी लँग्वेज बघितलं होतं की थोडासा कमिटमेंट पुढे येतोय, खेळतोय. त्या अनुसरून चेंडू हाताळला होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती मात्र एक दमदार सुरुवात, कारण 1:36 पाण्याची व्यवस्था करायची आहे. ड्रिंक्स इंटरव्हल हा 2 षटकाच्या नंतरच असणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. हा 2 मिनिटाचा खेळ थांबणार आहे 2 मिनिटासाठी. तोपर्यंत मात्र आपण मधुर संगीत आपल्यापर्यंत आमचे डीजे मॅन पोहोचवतील. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विकास हिताडकर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. छत्तीस धावा झालेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक आक्रमक सुरुवात, आक्रमक क्रिकेट खेळलेला आहे.
खास करून प्रमोद ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, प्रमोद याने आतापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत, 1 चौकार मारलेला आहे. सत्तावीस धावांवर खेळतोय. दुर्योधन कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघायचंय. फलंदाजीसाठी येतोय राजा, येतोय फलंदाजी करण्यासाठी. राजाची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहे नंदकिशोर खारबाव संघासाठी, कारण राजा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी आणि त्याची फलंदाजी फार महत्वाची ठरणार आहे. याला मात्र तुझं लोअर फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे आणि दुसरी धावी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या होती 38. ईगल्स स्पोर्ट खार्डी, न्यू प्रगती भादवड दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ईगल्स स्पोर्ट खार्डी, याला मात्र अतिशय सुंदर फटका, लॅटिस स्ट्रोक खेळलेला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पन्नास धावा पूर्ण होत आहेत चौथा हिरवा मानकुली संघाच्या. राजा पुढे याला मात्र चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, पण मात्र जो पवित्र होता घेण्याचा, एका चेंडूवर आपण 2 वेळा वाचू शकत नाहीये. पंधरा धावांची खेळी करून बाद झालेला आहे. 2 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या 50. 51 धावा झाले आहेत. दोन बाद 51. आजच्या दिवसामध्ये न्यू प्रगती भादवड संघाने 58 धावा, जी आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या होती. राजा पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी, याला पुल आणि पॉवरफुल. राजा पुणे फटका खेळलेला आहे, चेंडू गॅप मधून सीमारेच्या बाहेर जातो का बघायचंय आणि डीप वाईडिश मिड विकेट सीमापार चौकार.
प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पूर्णा यांचे सुपुत्र जंटी मात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 61 धावा झालेल्या आहेत. महागड षटक राजाचं तब्बल 25 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत. रिटेल मध्ये नव्हे तर होलसेल मध्ये धावा दिलेल्या आहेत. 25 धावा दिलेल्या आहेत. 61 धावा झालेल्या आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभी करते की काय चौथा एरवा मानकोली. 69 धावा आहेत. सुजाता पिंपळाशी संघाचे 69 धावा आहेत. विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. 61 धावा झालेल्या आहेत आणि याप्रमाणे फलंदाजी पहिल्या 3 षटकामध्ये केली त्याप्रमाणे केली तर नक्कीच हा विक्रम मोडीत काढला जाईल 69 धावांचा. कारण प्रमोद खेळपट्टीवर आहे, रुपेश खेळपट्टीवर आलेला आहे विस्फोटक फलंदाज. मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 63. जगदीश यावर मात्र अतिशय चांगला फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. झाला होता आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 67. विराट कोहलीने सलग 4थं द्विशतक पटकावलेलं आहे. जवळपास 4थ्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे. यानंतर आपण उल्लेख करूया. याला पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. यावेळेला मात्र प्रमोदेची विस्फोटक खेळीचा अंत. खार्डी आणि न्यू प्रगती भादवड दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ईगल स्पोर्ट खार्डी, न्यू प्रगती भादवड त्वरित यायचं आहे कारण हे अंतिम षटक आहे. प्रमोद याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. 33 धावांची खेळी केलेली आहे. तब्बल 3 षटकार मारलेले आहेत. 2 चौकार मारले आहेत. 33 धावांची विस्फोटक खेळी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन प्रमोद बाद झालेला आहे. जगदीश पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो का बघायचं आहे. डीप मिड विकेट सीमापार षटकार. बाहेर चेंडूला आणि याचबरोबर विक्रम प्रस्थापित केलाय सर्वोच्च धावसंख्येचा चौथा एरवा मानकोली संघाने. पुढे सरसावत पार केलाय. चेंडू हवेत आहे. झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाही. पंचांचा काय इशारा तर बघायचा आहे. 4 धावांसाठी चौकार. मात्र सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचे सुजाता पिंपळा संघाचा रतिलाल याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 38 धावा आहेत. हा विक्रम मात्र प्रमोद यास मोडता आलेला नाहीये.
याला मात्र अतिशय सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेकडे झेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा फुलवत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 79. विक्रम प्रस्थापित केलेला या स्पर्धेमध्ये नाणेफेक हरल्यानंतर 79 आणि 80 धावांचा विशाल लक्ष. दोन्ही संघाचे कर्णधार इगल खारडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. न्यू प्रगती भादवड संघ कर्णधाराने यायचंय. नाणेफेक करण्यासाठी आमचे समालोचक विकी टावरे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. विकी टावरे. हॅलो, धन्यवाद गवळी सर. न्यू प्रगती भादवड संघ कर्णधाराने त्वरित यायचं आहे कारण इगल खारडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. मराठी सदानंद यांची सुद्धा 38 धावा आहेत. वैयक्तिक धावसंख्या सर्वोच्च 38 धावा. त्यानंतर रतिलाल सुजाता स्पोर्ट पिंपलास 38 धावा. मात्र सर्वोच्च संघाची जी धावसंख्या आहे तो विक्रम मोडीत काढलेला आहे चौटा हिरो मानकोली संघाने 79 धावा. जे 69 धावा होत्या हा विक्रम मोडीत काढलेला आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राणालगावचे प्रतिष्ठित नागरिक विठ्ठलजी भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. विठ्ठलजी भोईर जे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती या विद्यमान सरपंच आहेत राहणार ग्रामपंचायतीच्या. आपण आकर्षक असे नाणे पाहू शकता. एका बाजूला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे स्वर्गीय सचिन पाटील आणि एका बाजूला सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा लोगो. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. विठ्ठलजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. या कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागतो आणि नक्कीच नाणेफेकीचा कौल न्यू प्रगती भादवड या संघाच्या बाजूने लागलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. त्यानंतर दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागले न्यू प्रगती भादवड संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय काय असेल? बॅटिंग नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा निर्धारित सामना असेल आणि 4 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न कराल? 40+. नक्कीच 40+ संघटना 40+ स्पर्धा आणि 40+ धावसंख्येचा विचार तुम्ही केलेला आहे. अशा प्रकारे धावसंख्या काढण्यासाठी तुमच्या संघामध्ये चांगले फलंदाज असणे गरजेचे आहे. कोणते असे चांगले फलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत की नक्कीच अशा प्रकारे आव्हान पूर्ण करू शकता? सुभाष आहे, शैलेश आहे, कैलास, हेमंत आणि योगेश. नक्कीच अतिशय उत्कृष्ट आणि भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. या आयोजनाबद्दल तुमचं मत काय असेल? आयोजन बोललं तर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट म्हणजे 1-2 झाले त्याच लेवलमध्ये हा आयोजन आहे आणि सर्व हा मैदान पण एकदम खूबसूरत आहे. त्यामुळे खेळायला पण जरा उत्साह वाटेल. नक्कीच तुमच्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर इगल स्पोर्ट खारडी संघाचे कर्णधार आमच्यामध्ये आहेत. नाणेफेक हरलेला आहात. जर नाणेफेक जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता? म्हणजे नक्कीच तुमच्या मनासारखं झालेलं आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना समोरील संघाला किती कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? न्यू प्रगती भादवडा संघ बलाढ्य आहे. त्यांना आम्ही 40 आत रोखण्याचा प्रयत्न 40च्या आत 40 धावसंख्येच्या आत रोखण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी तुमच्या संघामध्ये धारदार गोलंदाजी असणे गरजेचे आहे. कोणत्या अशा गोलंदाजावर मदार असणार आहे की तुमच्या संघासाठी एकच चांगलं मोलाचं काम करणार आहेत? प्रमोद आणि प्रल्हाद. नक्कीच यापूर्वी आम्ही पाहिलं अतिशय चांगला खेळ खेळलाय न्यू प्रगती भादवड संघ. एक चांगला सामना आपणास पाहायला मिळेल का? अवश्य. धन्यवाद. नक्कीच तुमच्या संघाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे न्यू प्रगती भादवड संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय. आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे सहकारी समालोचक उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक गवळी सर. ओव्हर टू गवळी सर. धन्यवाद विकी टावरे. यानंतर 2 बलाढ्य संघामधील सामना आणि नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय घेतलेला मित्रांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे न्यू प्रगती भादवड संघाने फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी
इगल खराडी संघाला आमंत्रित केलेला आहे. यानंतर सामना संपल्याबरोबर इगल खराडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचंय. एक विशाल लक्ष्य, धावांचा डोंगर, हिमालय पर्वत, 79 धावांचं लक्ष्य समोर ठेवून सलामी जोडी खेळपट्टीवर. प्रसाद आणि महेश. यावेळेला मात्र पहिला चेंडू एक चांगला चेंडू, निर्धावाच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. मोठ्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा असेल तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करणं फार गरजेचं असणार आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक देण्यासाठी देवानंद. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता, टॉस स्टॉप केला होता आणि चेंडू निधावच्या रूपानं चेंडू समाप्ती. फुटवर्क बघायला मिळत नाहीये. आपण पाहतो की क्रीजच्या जवळून फटका खेळण्याचा प्रयत्न, पदल आली ते पायाची हालचाल होणं फार गरजेचं असतं फटका खेळण्यासाठी. पहिल्या 2 चेंडू जर आपण बघितलं तर पदल आली तर बघायला मिळालेलं नाहीये. याला मात्र पुल केलेला आहे चेंडूला आणि चेंडू वाईट ऑफ लॉंग सीमापार षटकार. जवळपास 20च्या सरासरीने, कारण 79 धावांचं लक्ष आहे. 80 धावांचं लक्ष आहे. याला पुन्हा एकदा जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. 80 धावांचं लक्ष आहे, विशाल लक्ष आहे, म्हणजे 20ची सरासरी. पण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते असं वाटते की मिशन इम्पॉसिबल होईल, कारण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळत नाही. फक्त एक षटकार लागलेला आहे, 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा. याला फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, चेंडू कव्हर पॉइंटला जातोय, क्षेत्ररक्षक आणि तैनात आहे आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 8. विशाल धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं फार गरजेचं असतं. आवश्यक जी धावगती असते त्यापेक्षा जास्त धावा जमवणं गरजेचं असतं, त्यानंतरच तुम्ही चांगल्या रीतीने पाठलाग करू शकता. देवानंद. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु झेल घेण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे हा क्षेत्ररक्षक झेल घेऊच शकणार नाहीये. गणेशजी केणी आणि समालोचक ज्ञानेश्वर चिकणे आणि दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र चौथ्या एरवा मानकोली संघाचं सध्या ऑल इज वेल आहे. नंदकिशोर खारबाव संघाची सध्या तरी स्थिती चांगली बघायला मिळत नाही, कारण 80 धावांचं जे विशाल लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आहे ती फक्त 10. नुकतंच मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे, नाना गावचे प्रतिष्ठित नागरिक विठ्ठलजी भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. जगदीश पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते विठ्ठल भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. तसेच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित ईगल स्पोर्ट खाडी संघाचे उत्कृष्ट खेळाडू प्रल्हाद यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी पुन्हा एकदा विनंती करतोय जगदीश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. तसेच जॉन्टी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती करते पुन्हा एकदा जगदीश पाटील आपणास की आपल्या शुभ हस्ते जॉन्टी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय.
80 धावांचं एक विशाल लक्ष आहे आणि लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा त्याप्रमाणे बघायला मिळत नाहीये. संघर्ष बघायला मिळत नाही. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळत नाहीये. याला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट बॉल. चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने धावसंख्या वाढते. अशुभ आपल्यावर प्रवेश करते 13. बिनबाद 13. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. मात्र आक्रमक सुरुवात बघायला मिळत नाहीये. याला मात्र स्टेप आउट झालेला आहे. अतिशय चांगला चेंडू आहे. खाली जातोय. अनपेक्षितपणे खाली जातोय आणि सरळ निघून जातोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. धावसंख्या अशुभ आकड्यावर थांबलेली आहे 13. बिनबाद 13. अविन याला मात्र पुल केलेला आहे चेंडूला. चेंडू हवेत आहे. क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि चांगला झेल घेतोय. फटकेबाजीची आवश्यकता आहे. आता मात्र थोडंसं हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. सामना जर जिंकायचा असेल नंदकिशोर खारबाव संघाला तर क्रिकेट टीव्हीच्या सेटवर आपण हायलाइट पाहतोय. चौकार षटकार पाहतोय. त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. अविन शॉर्ट रनअप. याला पुन्हा एकदा लिव्हिंग एज. सोपा झेल सुटतोय. जीवनदान मिळते. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळते प्रसाद यास. एक धावी मिळते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 14. 1-14. चांगली गोलंदाजी हाताळतोय अविन या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये एक फलंदाज बाद केलेला आहे आणि आतापर्यंत धावा ज्या दिलेल्या आहेत फक्त 4. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला मात्र ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही चांगलं स्वप्न पाहू शकता. फटका तुम्ही चांगला खेळू शकत नाही. सचिन तेंडुलकरने सांगितलेलं आहे की स्वप्न पहा परंतु स्वप्नाचा पाठलाग करा. धन्यवाद विनोदजी म्हात्रे. आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. 40+ क्रिकेट संघाचे आधारस्तंभ आहेत. आपलं मनपूर्वक आभार. धावसंख्या झालेली 14. 80 धावांचं विशाल लक्ष आहे. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येक चेंडूला षटकाराची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 66 धावा. 12 चेंडू आणि 66 धावा. अतिशय सुंदर धून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. चौकार षटकार लागल्यानंतर फलंदाज बाद झाल्यानंतर आणि अतिशय सुंदर माईक सिस्टीम आम्हाला ज्याने उपलब्ध करून दिले दीपकजी म्हात्रे. आता डीजे प्रवीण. याला मात्र शॉर्ट आर्म पुल केलेल्या चेंडूला मिड विकेटला आणि त्याच्यावर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि प्रसादची खेळी संपुष्टात.
बॉलचा संघर्ष बघायला नेहमी आवडत असतो. आज फक्त पहिला सामना झाला होता, थोडासा रंगतमय झाला होता. याला मात्र पुलच्या फटका खेळायला आहे. चेंडू डीप स्क्वेअर, चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा हा क्षेत्ररक्षक वाचवतोय. दोन धावाची धाव संख्या झालेली आहे 17. राजा आलेला आहे. रुपेश याला मात्र चांगला चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची शक्यता आहे. खर तर धावबाद करायची शक्यता संधी होती, त्या ठिकाणी प्रयत्न न करता दर्शन येतोय. आता मात्र सामन्यामध्ये मी तर म्हणेन की औपचारिकता उरलेली आहे. धाव संख्या झाल्या 18. अजूनही एकच आहे की जो लो स्कोरिंग आहे या स्पर्धेमध्ये, लो स्कोरिंग धाव संख्या आहे मला वाटतं 24 धावा आहेत. जॉली कामतकर चेंडू समजते ही धाव संख्या मात्र पार करावी लागणार आहे, कारण कुठल्याही संघाला वाटणार नाही की लो स्कोरिंग धाव संख्या आपल्या नावावर असावी. 19 धावा आहेत जॉली कामतकर संघाची, ती लो स्कोरिंग या स्पर्धेमधली आहे. षटक पूर्ण होत आहे, धावसंख्या 18. 3 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 18. 80 धावांचा विशाल लक्ष आहे. आणि आता फक्त सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे, औपचारिकता उरलेली आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या जर कुठल्या संघाने उभी केली असेल तर चौढा हिरवा मानकोली 79 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 2 फलंदाजांनी, एक तर सदानंद पिंपळनेर 38 धावा, रतिलाल पिंपलास 38 धावा, दोघांनी 38 धावा. आणि लो स्कोर जो आहे तो जॉली कामतकर 19 धावा, या स्पर्धेमधली लोवेस्ट स्कोर. अंतिम षटक आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक विकी टावरे. प्रमोद येतोय गोलंदाजी करण्यासाठी. धन्यवाद गवळी सर. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय प्रमोद. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय अतिशय माफक धावसंख्या. एका मोठ्या धावसंख्या, मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना नक्कीच तुमच्यामध्ये एक क्षमता असावी लागते मोठे फटके खेळण्याची. आता मात्र अतिशय प्रेक्षणीय चेंडू, त्रिफलाचित. नंदकिशोर खारबाव बी या संघाचा डाव कोसळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रमोद राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय, सामना करेल देवेंद्र. आता मात्र सुंदर फटका, गॅप मध्ये फटका, चेंडू होता एका टप्प्याने वाईडिश लॉंगन सीमारेषे बाहेर, चौकार. नक्कीच नंदकिशोर खारबाव बी या संघाचा 12वा खेळाडू संदीप पाटील यांना एक निश्वास सोडला असेल. लो स्कोरिंग त्यांची टळलेली आहे. आपण पाहतो या अगोदर लो स्कोरिंग या स्पर्धेची जॉली कामतकर या संघाच्या नावावर आहे. 19 धावसंख्या केली होती आणि आपण दाफळकर धावा पाहतोय 22.
एका सुटकेचा निश्वास घेतलेला दिसतोय 12व्या खेळाडूने. कोणत्याही संघाला असं वाटतं की आपल्या संघाने लो स्कोर करू नये. पुन्हा एकदा प्रमोद 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतोय. राईट ऑफ द विकेटचा मारा करतोय. सामना करेल देवेंद्र. अतिशय सुरेख चेंडू ब्लॉकआउट मध्ये चेंडू होता. चेंडू बॅटची कड घेऊन जातो मिड विकेट रिजन मध्ये एकदा पूर्ण करतोय आणि फक्त एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एका धावेची संघाची धावसंख्या होती ती 22 या 23. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा प्रमोद. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने जातोय. तोच क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर झेपवतोय. दरम्यान एक धाव. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 24. या षटकाचा, या पारीचा, या इनिंगचा, या डावाचा आणि या सामन्याचा शेवटचा चेंडू शेष. प्रमोद अतिशय सुरेख चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न आणि बाद होते फलंदाज देवेंद्र.